नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा इंटरेस्टिंग असा एपिसोड। तर एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी इथे अर्णवला म्हणत असते की सर मी बसनेच येऊ का नेहमीसारखी असं विचारते ती आणि प्लीज असं म्हणते। तर तिने असं म्हटल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतो आणि का असं विचारतो, बसने का असं म्हणतो, मी सुद्धा ऑफिसलाच जाणार आहे ना आणि ऑन द वे काही मी तुला खाणार नाही आहे असं तो म्हणतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते बरं का त्याने असं म्हटल्यानंतर। पण ती म्हणते की सर जराशी भीती वाटते थोडी असं म्हणून सांगते ती। आणि मग अर्णव पण विचार करतो 2 मिनिटं आणि त्याला सुद्धा ते आठवतं की गाडीचा ॲक्सिडेंट कसा झाला होता वगैरे हे सगळं त्याला इथे आठवतंय। त्यामुळे तो काय करतो बघा प्रेक्षकांना, तो म्हणतो डोंट वरी, नीट चालवतो मी गाडी असं म्हणून सांगतो ईश्वरीला। ईश्वरी आता त्याच्या ह्या उत्तराकडे बघत राहिली। अर्णव लगेच म्हणतो माझ्या कारचा कधीच ॲक्सिडेंट झालेला नाहीये आणि कधीच कुणाच्या कारची काच सुद्धा फोडली नाहीये मी असं तो हळूच म्हणतो बरं का। आणि मग हे वाक्य ऐकल्यानंतर ईश्वरीला आठवतं की तिनं कशी काच फोडले आणि त्यामुळे ती गालातल्या गालात इथे हसते त्याचं हे वाक्य ऐकून। आणि अर्णवचं हे वेगळंच रूप बघायला मिळते आपल्याला प्रेक्षकांना, यू आर सेफ असं म्हणून सांगतो अर्णव। आणि मग त्याच्यानंतर परत म्हणतो की चालत्या गाडीतून उडी मारण्याची सवय सुद्धा नाहीये मला असं म्हणून। तर ईश्वरी त्याच्याकडे बघून ना हसायलाच लागते गालातल्या गालात। आणि मग अर्णव सुद्धा गप्प बसतो। तर लगेच ईश्वरी म्हणते सर तुम्ही नेहमी असेच का नाही वागत? तर लगेच अर्णव म्हणतो असेच म्हणजे कसे? तर ईश्वरी म्हणते माणसासारखे। तर अर्णव लगेच काय म्हणतो मग काय आता माकडासारखा वर बसलोय का मी असं म्हणून। आणि मग ईश्वरी खळखळून हसते आणि ती एकदम ते सर तुमचा नेहमी असाच का मूड नसतो असं विचारते। सर 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 उशीर होतोय, चला 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 पटकिनी नाही तर माझे बास माझ्यावर चिडतील माझ्यावर असं म्हणते। आणि मग तो काहीतरी बोलला तोपर्यंत चला 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 असं म्हणून ईश्वरीना मुद्दामून नक्कल करते इथे। आणि मग अर्णव गाडी सुरू करतो आणि दोघं जण इथे ऑफिसमध्ये जायला निघतात। चला अर्णवचा मूड हळूहळू चेंज होतोय बरं का। तर प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघं जण ऑफिसमध्ये आलेली आहेत। सगळ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर गुड मॉर्निंग वगैरे म्हणतात। मग ईश्वरी अर्णवला हाक मारून म्हणते की सर आज तुम्ही तुमच्या गाडीतून मला इथपर्यंत लिफ्ट दिली त्याच्याबद्दल थँक्यू असं म्हणते। आणि हे सगळं बोलणं ना आता लावण्य ऐकते बरं का पाठीमागून। आणि ईश्वरी थँक्यू म्हणून हसतीये अर्णवकडे बघून। अर्णव केबिनमध्ये जाऊन बसतो तर ईश्वरी सुद्धा आपापल्या डेस्कवर बसते। आणि आज अर्णव सर वेगळेच बोलत होते असं म्हणून ईश्वरी आपल्याच विचारात आहे तिकडे। आणि आता लावण्या सुद्धा ईश्वरीकडे कशी बघते बघा प्रेक्षकांनो, शॉक होऊन बघते ती ईश्वरीकडे आणि अर्णवकडे। तुला काय आता डेस्क पर्यंत लिफ्ट हवी आहे का असं म्हणून विचारतो। मी सिंदूर कमॉन खूप काम आहेत ऑफिसमध्ये, मला डिटेल्स आणून दे असं म्हणून सांगतो। क्विक कर असं म्हणून सांगतो आणि अर्णव जातो बरं का। आता ईश्वरी सुद्धा आता कामाला जाते। ईश्वरी आधी आपल्याच विचारात आहे आणि लावण्या तर का आता तिळपापड होतोयच तिचा। ईश्वरीकडे लावण्या बघा कशी मारक्या म्हशीसारखी बघते। आता ईश्वरी काम चालू करते तिथे बसून, तर लावण्या तिच्याकडे बघत आपल्याच मनात विचार करते आणि म्हणते ही कुठून आली आज ऑफिसला असा प्रश्न लावण्याला पडलाय। आणि लावण्या आपल्याच विचारात आहे। आकाश आलाय तिच्याशी बोलायला, तो म्हणतोय ऑफिस एक्सपेन्सेसचा मेल पाठवलाय तुला, तो लुक ॲट कर आणि फॉरवर्ड कर डिपार्टमेंटला असं तो सांगत असतो। तर तिचं लक्ष त्या फक्त ईश्वरीकडेच आहे आणि लावण्या ऐकतच नाही आकाश काय म्हणतोय ते। तर लगेच हॅलो म्हणून टिचकी वाजवतो, लक्ष कुठं आहे तुझं? तर लावण्या म्हणते कुठे असणार, माझं लक्ष नेहमी कामाकडेच असतं, माय वर्क इज माय प्रायोरिटी असं म्हणते, अनलाईक अदर पीपल असं म्हणून म्हणते। आणि ईश्वरीकडे बघते तर आकाश म्हणतो म्हणजे, तर लावण्य म्हणते इथे सगळ्यांचं तसं नाहीये। आकाश म्हणतो चिल, एवढं काय झालं तुला चिडायला? तर मग लावण्य म्हणते ऑफिसमध्ये डिसिप्लिन हायरार्की नावाचा काही पॅटर्न राहिलाच नाहीये नाही का असं म्हणून। तर तू कशाबद्दल बोलतेस असं आकाश विचारतो। तर लावण्य चिडून म्हणते मला सांग AR कोण आहे? तर आकाश म्हणतो माझा भाऊ। आणि मग लावण्य असं करते आणि म्हणते AR सात्विक फॅशनचा CEO आहे असं सांगतो। तर आकाश म्हणतो येस आय नो दॅट। तर लावण्य म्हणते आय दॅट्स वॉट, ह्या सगळ्या एम्प्लॉईजनी त्याच्या आधी यायला नकोय का असं म्हणून विचारते ती। इथे काही एम्प्लॉईज सर त्याच्या बरोबर येतात ऑफिसला, जेवढा डिस्टन्स मेंटेन व्हायला हवं तेवढा होतच नाहीये असं म्हणून। तर आकाश म्हणतो ओके, आणि स्पेसिफिकली कुणाबद्दल बोलतेस तू असा प्रश्न विचारतो। तर लावण्य ती असं म्हणायचा प्रयत्न करते पण काहीच बोलत नाही आणि ती लक्ष म्हणजे असं निघून जाते तिकडनं। तर आकाश लगेच म्हणतो ती निघून गेल्यानंतर आज हिला काय झालंय। आणि लावण्या सुद्धा जाताना प्रेक्षकांनो ईश्वरीला खुनशी नजर देऊन जाते बरं का। इथे बघूया इंटरेस्टिंग भाग होणार आहे पुढे काय काय होतंय ते। तर इकडे आत्या आणि नम्रता बसल्या आहेत। तर आत्या सांगतायत नम्रताला नमो ह्या
साड्या आहेत ना या पॅक करून दामलेबाईंकडे पोचवायच्या आहेत. तर नम्रता पण म्हणते देऊन येते म्हणून. तर लगेच इकडे आत्या म्हणते किती गुणाची बाई आहे माझी. आणि आता राकेश आलाय बरं का तिकडनं. येऊ का आत्या असं म्हणून. अरे राकेश या ना या असं म्हणून आत्या बोलवत आहेत राकेशला. आणि राकेश येताना हे घ्या तुमच्यासाठी असं म्हणून घेत आहेत. तर आत्या म्हणतात हे काय घेऊन आलाय. तर राकेश म्हणतो अहो आत्या काही नाही हो, काल ना माझ्या हातून ना तुमचा एक कप फुटला, म्हटलं माझ्यामुळे नुकसान झालंय तर नवीन सेट घेऊन आलोय मी तुमच्यासाठी कप बशांचा. तर राकेशना आत्या म्हणते अहो काय तुमचं हे, एक कप फुटला म्हणून तुम्ही पूर्ण कप बशांचा सेट घेऊन आलात. अहो आमच्याकडे आमच्या हातून फुटतातच की कप. आणि ईश्वरी आहे ना तिच्या तर या कामांमध्ये ती माहीर आहे अगदी असं म्हणून आत्या सांगतात. नम्रता सुद्धा असते आणि आत्या म्हणतात हे बघा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका, घेऊन जावा तुम्ही हा कप. तर राकेश म्हणतो अहो मी एकटा माणूस, मी काय करणार आहे या 6 कपांचं, मला कशाला लागणार आहेत हे कप. आणि म्हणतो आपल्या घरात राहिले तर कसं उपयोग होईल ना, प्लीज ठेवून घ्या, नाही घेतलं तर मला वाईट वाटेल असं म्हणून सांगतो. तर आत्या पण म्हणतात ठीक आहे घेते मी जर हे जर आता ठेवून नाही घेतलं तर तुमचं मन तुम्हाला खात राहील हे माहिती आहे मला. तर राकेश पण म्हणतो करेक्ट. आणि मग आत्या म्हणतात तुमचा स्वभाव मी चांगला ओळखला. तर राकेश म्हणतो क्या बात है आत्या, इसी बात पर एक कप चाय हो जाए. आणि मग तो आत्या उठत असतात तोपर्यंत तुम्ही नाही मी चहा करतो तुम्हा दोघींसाठी, तेही नव्या कपात असं म्हणून सांगतो. तर नम्रता म्हणते अहो राकेशजी मी करते ना. तर नम्रता असं म्हटल्यानंतर राकेश म्हणतो तुम्ही तुमच्या आज घशाची फक्त काळजी घ्या, कारण एरवी फक्त तुमच्याच हातचा चहा पितो ना मी, आज तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन बघा असं म्हणून. आणि मग आत्या पण खुश होऊन बघतात. तर राकेश म्हणतो मस्त आलं घालून चहा करतो, घसा एकदम सुटेल बघा तुमचा, स्वार्थासाठी काही करतो मी असं म्हणतो राकेश. आणि मग आता म्हणतात म्हणजे मग राकेश म्हणतो चहा म्हणजे माझ्यासाठी चाललं ना हे सगळं, मला चहा बाय म्हणून तर आलोच मी असं म्हणून राकेश निघून जात असतो. तर आत्या म्हणते मी आतमध्ये येऊ का डबे वगैरे दाखवायला. तर राकेश म्हणतो नाही आत्या काही गरज नाहीये, तुम्ही इथेच बसून आरामात गप्पा मारा, मी करतो सगळं असं म्हणून राकेश निघून गेला आता चहा करायला. तर प्रेक्षकांना बघूया आता राकेश आत जाऊन काय करतोय. ते आत काहीतरी तो शोधाशोध तरी करतोय, नेमकी कसली शोधाशोध करतोय ते आपल्याला कळेल. तोपर्यंत आत्या नम्रताला हाक मारतात आणि म्हणतात नमू. तर नम्रता म्हणते तर आत्या म्हणतात हे बघ एक साधा कप फुटला तर किती अपराधी वाटतं या माणसाला, त्याच राकेश सारख्या जगात एवढी चांगली माणसं असतात याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. तर नम्रता म्हणते आत्या ते जरा जास्ती चांगले वागतात असं नाही का वाटत तुला असं विचारते नम्रता आत्याला. तर लगेच आत्या विचारतात म्हणजे. तर नम्रता पुढे म्हणते त्यांना म्हणजे बघ ना कधी कधी त्यांचं हे गोड वागणं पाहून मला असं वाटतं की एखादा माणूस एवढा चांगला कसा असू शकतो ना असा प्रश्न पडतो मला. तर नम्रतानं असं म्हटलं तर आत्या म्हणतात हे बघ तेच तर म्हणते मी, संत माणूस ना एकदम असेच असतात असं म्हणून सांगते आणि खुश होते इकडे. तर प्रेक्षकांना आता राकेश सगळ्या घरावर नजर फिरवतोय आणि आत्याजवळ येतोय हळूच आणि हाक मारतोय आत्याला. आत्या हो किचन केवढं टापटीप ठेवलंय तुम्ही असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे माझी आई नेहमी म्हणायची की स्वयंपाकघरावरून बाईचा स्वभाव कळतो असं म्हणून, जितकं किचन नीटनेटकं तितकंच त्या बाईचं मन निर्मळ असतं. तर आत्या म्हणतात काय राकेश तुम्ही उगीच एवढी तारीफ करताय माझी. तर राकेश म्हणतो तुम्ही माझी उगीच तारीफ नाही करत आहे, इतकं नीटनेटकं किचन मी पाहिलंच नाहीये कधी. तर राकेश असं म्हटलं तर थँक्यू राकेश असं म्हणते. आणि मग आत्या म्हणते माझं एक तत्व आहे की कुठलाही माणूस आजारात जरी किचनमध्ये गेला ना तरी त्याला कुठलीही वस्तू जागच्या जागी किचनमध्ये सापडायला हवी असं म्हणून सांगते. म्हणून मी कुठल्याही वस्तूची जागा कधी बदलत नाही. आता माझ्या दम्याचा पंप नेहमी तुम्हाला फ्रीजवरच सापडेल. आणि मग राकेशचं लक्ष फ्रीजवर जातं तर तिथे फ्रीजवर दम्याचा पंप तिथे ठेवलेला दिसतो त्याला. आणि आत्या पुढे सांगत असते की त्याची जागा कधीच बदलत नाही मी म्हणून. आणि मग राकेश सुद्धा हसतो बरं का, त्याला जे हवंय ते मिळालंय प्रेक्षकांनो. मग अगदी खरं आहे तुमचं म्हणणं असं म्हणून राकेश म्हणतो सगळ्या वस्तू जागच्या जागीच असतील तर काम अगदी सोपं होऊन जातं असं तो म्हणतो. तर नम्रता सुद्धा इकडे हसते आणि त्यांचं दोघींचं बोलणं चालू आहे आणि राकेश आपल्याच विचारात आहे, खुनशी हसतोय तो स्वतःशीच. आणि प्रेक्षकांनो काय करतोय बघा पुढे राकेश. आता राकेश तो किचनच्या इथे जातो म्हणजे फ्रीजच्या इथे जातो, फ्रीजवरचा पंप बघतो, तो हातामध्ये घेतो आणि तो पंप आपल्या खिशात घालतोय बरं का प्रेक्षकांनो इथे राकेश. आणि स्वतःशीच इथे हसतोय तो. नेमकं काहीतरी वेगवेगळं आणि विचित्र घडवणार आहे हा राकेश. ते काय आहे ते इंटरेस्टिंग असणार आहे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला तेवढ्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बरं का. तर आता इकडे राकेश परत चहा करायला गेलाय आणि आत्या आणि नम्रता त्या दोघी आपलं आपलं काम करतायत. तर प्रेक्षकांनो इकडे ऑफिसमध्ये काय चाललंय बघूया. ईश्वरी आपल्याच विचारात इथे काम करते जे काय असेल ते, आणि अर्णव ना ईश्वरीकडे बघतोय ती कशी काम करते ते. तो सुद्धा असा एकटक बघतोय त्याच्या ईश्वरीकडे आणि ईश्वरी आपल्याच विचारात काम करते.
अर्णव हळूच तिच्याकडे बघतोय, हळूच काम करतोय, असं चाललंय. ईश्वरी मात्र आपलं काम नेटाने करते बरं का. आणि अर्णव हळूच तिकडनं उठतो, मशीन जवळ येतोय, शिलाई मशीनच्या जवळ येते. त्या शिलाई मशीनवर असं वगैरे हात बीत फिरवतो परत एकदा. ईश्वरीकडे पाठीमागून बघतो, मशीनकडे एकदा बघतो, हसतो मशीनकडे बघून. असं सगळं चाललंय आणि बॅकग्राऊंडला गाणं लागलंय कुठलं, तू ही रे माझा मितवाचं असं. आणि ते कापड वगैरे मशीनवर ठेवलेलं तर सगळं बघतो, हातात वगैरे घेतोय आणि वगैरे टीप वगैरे मारलेली सगळं व्यवस्थित बघतोय तो. कारण ती ईश्वरी त्या दिवशी कापडावर टीप मारत असते ना मशीन सुरू करत असताना, ते सगळं बघतोय. ईश्वरीकडे परत पाठीमागणं बघतोय. विचारात आहे आपल्या काहीतरी अर्णव, नेमकं काय विचारात आहे ते बघूया आता, कळेलच आपल्याला थोड्या वेळात. ईश्वरीचं काम झालंय त्यामुळे ईश्वरी आता अर्णवच्या इथे जाते आणि म्हणते, सर माझं हे काम झालंय, मी नोट्स काढल्यात आपल्या नवीन कॅटलॉगबद्दल आणि तुम्ही सांगितलेल्या प्राइस लिस्टप्रमाणे कॅटेगरीज सुद्धा केले. तर अर्णव सर म्हणजे बघतो तर ईश्वरी पुढे म्हणते की सर मला असं वाटतंय की आपण रंगानुसार सुद्धा कॅटेगराईज करू शकतो ना, असं ईश्वरी विचारते. तर अर्णव लगेच ऑलराईट असं म्हणतो, करून घे मग असं म्हणतो. आणि ईश्वरी शॉक होते आणि म्हणते, सर मी सुचवलं आणि तुम्ही तयारही जरा. हा प्रश्न आता ईश्वरीला पडलाय. तर अर्णव म्हणतो की हो, की मी जर तयार झालो नसतो तर तुझी कंटिन्युअसली बडबड सुरू राहिली असती. तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी कमीत कमी 10 पॉईंट सांगितले असते एका श्वासात. तर ईश्वरी स्वतः हसते आणि म्हणते, हो तेही आहेच. मग अर्णव म्हणतो, आता तुझं सजेशन मी मान्य केलं तरी तुला प्रॉब्लेम आहे असं अर्णव विचारतो. आणि मग ईश्वरी पुढे काय म्हणते बघूया. ईश्वरी म्हणते, सजेशन मान्य करताय तेही चिडून, नाही म्हणाला असतात तेही चिडून म्हणाला असतात, आणि तेव्हा मला म्हणाला असतात की स्वतःचं डोकं कोणी वापरायला सांगितलं होतं, आणि आता म्हणताय की, अशी ईश्वरीची बडबड चालूच आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्णव म्हणतो, झाली बडबड सुरू असं म्हणून. मग ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते. अर्णव म्हणतो, कुठे शिकलीस. मग ईश्वरी म्हणते, बडबड बचपन से. तर लगेच अर्णव विचारतो, बडबड नाही, स्टिचिंग कुठे शिकलीस हे विचारतोय मी. मला माहिती आहे बडबड हे तुझं डिफॉल्ट सेटिंग आहे ते. असं म्हटल्यानंतर ईश्वरी करून बघायला लागते. सर मला फक्त शिलाई येत नाही, मला भरतकाम, स्वेटर सुद्धा विणायला येतात. ते कसं आहे ना, आमच्या इंदोरमध्ये ना खूप थंडी पडते ना, आणि आज स्वेटर. मग लगेच अर्णव म्हणतो, स्टिचिंग कुठे शिकलीस. तर अर्णवनं असं विचारल्यानंतर ते शाळेत शिकले असं ईश्वरी म्हणते. ते कसं आहे ना, मला होम सायन्स आहे ना. तर लगेच अर्णव, ओके बस कळलं मला असं म्हणतो आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसतो बरं का. आणि परत तू सगळं सांगत बघशील, त्या स्कूलचा ॲड्रेस, प्रिन्सिपलचं नाव, प्रिन्सिपलचा ॲड्रेस, कुठल्यापासून त्याची टिफिनमध्ये काय न्यायची, त्याची सगळी रेसिपी, हे सगळं सांगत बसशील. तो मला कळलं ऑलरेडी, त्यामुळे प्लीज स्टॉप असं म्हणून अर्णव म्हणतो. आणि मग ईश्वरी म्हणते, सर आता बघाच, मी ना 1 घंटे के अंदर ना मी तुम्हाला सगळं रंगानुसार कसं कॅटेगरीज कडून आणून दाखवते ते. तर अर्णव लगेच म्हणतो, बडबड करायला लागलीस ना की तुला वेळेचं भानच नसतं. 1 तासाच्या आत सगळं कसं करणार आहेस तू. लंच ब्रेक होईल आता असं विचारतो. तर ईश्वरी म्हणते, अहो सर करते ना मी, तसं यात जेवणाला सुट्टी आहे त्यामुळे मी लगेच करून आणते, आलेच मी असं म्हणून ईश्वरी तिकडनं निघून जाते. आणि मग अर्णव आपल्याच विचारात म्हणतो, जेवणाला सुट्टी असं म्हणतो तो. आणि मग आपल्याच विचारात तो तिथे आहे. आणि आता प्रेक्षकांनो, पिऊन आलाय तिकडनं, पिऊन आलाय तो कॉफी घेऊन येतोय आणि तो अर्णवला सांगतोय की सर तुमची कॉफी म्हणून. अर्णव लगेच विचारतो, जेवणार का नाही. मग लगेच पिऊन म्हणतो तर लगेच अर्णव म्हणतो की जेवणाला सुट्टी का असू शकते, ऑफिसमध्ये जेवणाला सुट्टी का असेल. तर लगेच पिऊन म्हणतो, सर जेवणाचा डबा घरी विसरल्यानंतर कधी कधी होते जेवणाला दांडी, मग तू जेवत नाहीस का असं लगेच अर्णव म्हणतो. तर लगेच तर तो पिऊन म्हणतो की असं कधी झालं तर मी कॅन्टीनमध्ये जेवतो, ओके गो असं म्हणून त्याला जायला सांगतो अर्णव. आता पिऊनला पण कळत नाही हे एकदम असं का विचारलंय. पिऊन तिकडनं निघून गेलाय प्रेक्षकांना. आणि आता बघा नवीन काहीतरी मजा घडणार आहे आणि इंटरेस्टिंग मजा असणार आहे ती. तर प्रेक्षकांनो, इकडे लावण्य आपल्याच विचारात आहे आणि तिला आठवतंय की ईश्वरी कसं म्हणाली होती अर्णवला की तुमच्या गाडीतून मला इथपर्यंत लिफ्ट दिली त्याच्याबद्दल थँक्यू असं सगळं. आणि मग लावण्यांना रागात टेबलावरचं आपल्या डेस्कवरचं सगळं सामान इकडं तिकडं अस्ताव्यस्त फेकते. आता पॅम आले तिच्याजवळ आणि ती म्हणते, लावण्या अगं शांत हो, व्हॉट आर यू डुईंग लावण्या प्लीज स्टॉप इट. मग लगेच लावण्या म्हणते, आय एम हेट दॅट स्टुपिड मिडल क्लास गर्ल असं म्हणते. आता तर तिचा चेहराही मला डोळ्यासमोर सहन होत नाहीये डॅम असं म्हणते. तर पॅम म्हणते, हो अगं असं रागात आणि चिडचिड करून ती नोकरीवरून जाणार आहे का, तर जस्ट शट अप यू असं म्हणून लावण्यात पॅमला ओरडते आणि म्हणते, बघ मला अक्कल शिकवू नकोस असं म्हणते. आणि एक छोटंसं काम दिलं होतं तुला, तेही तुला नीट करता नाही आलं असं म्हणते. आणि आता इथे उभी राहून मला ॲडवाइस देतेस नको त्या तर पॅम म्हणते,
म्हणते सॉरी लावण्या, खरंच चुकलं, आता तुम्हाला काही काम सांग ती मी नीट करते की नाही बघ असं म्हणून. तर लावण्या अशी चिडून अशी वळते आणि परत तिचा राग सहन होत नाही आणि तिला आठवतंय की टर्मिनेशन लेटर तू लगेच काढून दिलंस पण तू ॲप्रिसिएशन लेटर दिलं नाहीस हे अर्णव तिला म्हणाला होता लावण्याला, ते आठवतंय तिला. त्यामुळे लावण्या एकदम काय सांगते बघा पॅमला, स्वतःशीच खुनशी असत लावण्या म्हणते सांगणार आहे तुला, सोपं काम सांगणार आहे मी असं म्हणते पॅमला. आणि म्हणते एक लेटर ड्राफ्ट करायला घे. तर पॅम म्हणते लेटर. तर लावण्या म्हणते येस लेटर ड्राफ्ट करायला घे ज्यामध्ये ॲप्रिसिएशन लेटर. मग लावण्याने असं म्हटलं तर पॅम म्हणते काय कुणासाठी. तर लावण्या सांगते अगं ईश्वरी देसाईसाठी. आणि मग पॅम संशयित बघते तर लगेच लावण्या म्हणते तिने इतकी वर्ष बंद पडलेलं मशीन सुरू केलंय ना शिलाई मशीन, तर तिला ॲप्रिसिएशन नको करायला. येस वी हॅव टू डू इट. म्हणून तिला सात्विक फॅशन्स तर्फे ॲप्रिसिएशन लेटर द्यायचं आपण असं म्हणून सांगते. आणि मग पॅमला कळत नाहीये, ती विचारते पण का अचानक काय झालंय लावण्या तुला. तर लावण्या म्हणते पूर्ण ऐकून तर घे पॅम तू, तिच्या कामाबद्दल तिला आपण छोटंसं गिफ्ट द्यायचंय. परत विचारते गिफ्ट. तर लावण्या म्हणते येस गिफ्ट, पूर्ण 1 आठवड्याची पेड लीव्ह असं म्हणून सांगते. आणि ती स्टुपिड लगेच सुट्टीवर जाईल असं म्हणते लावण्या. आणि मग ती पुढच्या 7 दिवसांमध्ये तिला AR पासून कसं लांब करायचं ते मी बघते. लगेच पॅम म्हणते काय डोकं चालवलंयस तू लावण्या. तर लावण्या म्हणते आता तू पटकन हात चालवायला घे, ॲप्रिसिएशन लेटर द्यायला घे आणि लेटर ड्राफ्ट करायला घे असं म्हणून सांगते. पॅम सुद्धा खुश होऊन निघून जाते तिकडनं लेटर ड्राफ्ट करायला. लावण्या म्हणते की आज तू त्याच्या कारपर्यंत पोचलेस ईश्वरी, पण काही झालं तरी त्याच्या मनापर्यंत तुला पोचू देणार नाहीये मी असं म्हणते. हे कधीच होऊ देणार नाही मी असं म्हणते ती आणि स्वतःशीच तिथे खुनशी असते. तर प्रेक्षकांना आता अर्णव आणि आकाश दोघं जण बाहेर आलेत. अर्णव सगळ्यांना आता हाक मारतोय, सगळे उठून उभे राहिलेत अर्णव आणि आकाश आल्यानंतर. आणि अर्णव पुढे काय बोलायला चालू करतो बघा प्रेक्षकांनो, तो म्हणतो सगळ्यांना माझ्यातर्फे एक सरप्राईज आहे. आता बाकीचे इंटरेस्ट घेऊन ऐकतात. आणि मग अर्णव म्हणतो माझ्या आईचं खूप जुनं मशीन पुन्हा सुरू झालंय, त्याच्या आनंदात आज माझ्यातर्फे सगळ्यांना लंच दिलं जाईल असं म्हणून सांगतो. तर बाकी सगळे एम्प्लॉईज खुश होतात की आज सरांकडनं लंच आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर टुडेज लंच इज ऑन मी असं म्हणून सांगतो. आकाश सुद्धा खुश होतो बरं का आज काहीतरी नवीन. मग बाकी सगळे एम्प्लॉईजना टाळ्या वाजवतात. ईश्वरी एकदम शॉक होऊन बघायला लागले. आणि अर्णव पुढे सांगतो वन मोर थिंग, ऑफिसमधले काही एम्प्लॉई जे आहेत ते स्वतःचा टिफिन आणायला विसरतात कधी कधी असं म्हणून ईश्वरीकडे बघतो. ते एक एम्प्लॉई तिकडे मान फिरवते. आणि मग अर्णव पुढे म्हणतो अशा फॉरगेटफुल एम्प्लॉईजसाठी माझ्याकडून कॅन्टीनतर्फे म्हणजे माझ्याकडून कॅन्टीनमधलं माझ्याकडून 3 वेळा फ्री लंच दिलं जाईल. जे कोणी डब्बा विसरतात त्यांच्यासाठी फक्त 3 वेळा असं म्हटल्यानंतर एम्प्लॉईज खुश होऊन टाळ्या वाजवतात बरं का, एकदम खुश होत आहेत. बघूया आता पुढे काय घडणार आहे नेमकं, कारण त्याला वाटतंय की ईश्वरी डब्बा विसरले पण ईश्वरी तो जेवत पण नाहीये. आता काय होणार आहे ते खरंच इंटरेस्टिंग होणार आहे, मजा येणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका. आकाश कसा बघतोय बघा अर्णवकडे. तर प्रेक्षकांनो इकडे राकेशचं काहीतरी वेगळंच चाललंय. तो इकडे फोनवर ना कुणाची तरी वाट बघतोय, फोनमध्ये टायमिंग बघतोय, असं दाराला अडून राहतोय. नेमकं कुणाची वाट बघतोय आणि काय करणार आहे हे मात्र सस्पेन्समध्ये. मला पण त्याची आयडिया नाही आलेली की त्यामुळं काय नेमकं होणार आहे. एक तर त्याने पंप लपवून ठेवलाय आणि इकडे आत्या म्हणतायत की चला नमू दामलेबाईंकडून आली की तिला चांगलं काहीतरी खायला करते असं म्हणून. आणि राकेश आता आत्याला आलेलं पण बघतोय. तर नम्रताबद्दल पुढे आत्या म्हणते माझी नम्रता किती काम करते तर इशू ती नाही काम का ना काज की दुश्मन अनाज की असं म्हणते. आणि जो प्रेक्षकांनो राकेशला जो माणूस हवाय तो इथे आलाय. तो इकडे राकेशकडे बघतोय, राकेशाला हाताने खुणावतो इकडे असं आणि ये म्हणून म्हणतोय पुढे तुझं काम चालू कर असं सांगतो. आणि राकेश तिकडे आडाला उभा आहे. राकेश राडाला उभा राहिल्यावर तो माणूस आपला रुमाल असा तोंडावर लावतो आणि प्रेक्षकांनो तिकडनं ना तो धूर सोडायला चालू करतो. ते कसलं मशीन आहे किंवा काय पंप आहे ते काही कळलं नाहीये, पण तो असा ते धूर सोडायला चालू करतोय सगळीकडे झाडांवर असं आजूबाजूला चालू करतोय. आणि राकेश त्या आडाला परत जातोय आणि स्वतःशीच असं खुनशी हसतोय राकेश परत आडाला जाऊन परत त्या माणसाला सांगतो की तू आतमध्ये जाऊन इकडे तो धूर फवार असं म्हणून सांगतो. आणि परत तसं सांगितल्यानंतर तो माणूस आतमध्ये सगळं असं धूर वगैरे फिरवतोय. तर लगेच ईश्वरी इकडे ऑफिसमध्ये म्हणते अर्णवला सर फॉरगेटफुल म्हणजे भुलक्कड ना. तर अर्णव सुद्धा हसतो आणि म्हणतो असतात काही लोक फॉरगेटफुल भुलक्कड असं म्हणतो. आणि परत म्हणतो की पण
पण हे फॉरगेटफुल एम्प्लॉई जर रोजच टिफिन विसरायला लागले तर माझ्यातर्फे जे ऑफिस त्यांना फ्रीमध्ये लंच देत होतं तेच ऑफिस त्यांच्याकडून फाईनही करू शकतं असं म्हणतो. आणि मग बाकीचे इंटरेस्ट घेऊन ऐकायला लागतात बरं का. कंपनी विल नॉट टॉलरेट दिस केअरलेसनेस असं म्हणतो. आणि लगेच ईश्वरी येस सर म्हणते. तर अर्णव पुढे म्हणतो सर सो एन्जॉय युअर लंच डेट. तर ईश्वरी थँक्यू सर असं म्हणते. स्वतःहून पुढे येऊन अर्णव निघून जातो आणि ईश्वरी हसते. आणि मग बाकी सगळे एम्प्लॉईज म्हणतात ईश्वरी काय मस्त ना, आज आपल्याला फ्री लंच मिळणार आहे असं म्हणून एम्प्लॉईज म्हणतात. आणि प्रेक्षकांना ईश्वरी पण खुश झाली आहे. आकाश मात्र म्हणतोय मनातल्या मनात दादाला आज एकदम अचानक काय झालं, सगळ्यांसाठी फ्री लंच असं म्हणून तो निघून जात असतो. कमाल आहे. तर ते म्हणतात ए चला रे लंच टाइम झालाय जाऊया. तर एक एम्प्लॉई म्हणते चला ना आकाश सर आज आमच्याबरोबर लंच करा अशी रिक्वेस्ट करतात त्यांना. मग आकाश जॉली असल्यामुळे तो म्हणतो ठीक आहे चला करूया ओके असं म्हणतो. आणि बाकी सगळे आकाश सकट सगळे लंच करायला जातात बरं का प्रेक्षकांनो. ईश्वरी सगळ्यांकडे प्रेमाने आणि कौतुकाने तिथे बघत उभी राहिली आणि स्वतःशीच तिथे हसते. आता खरी मजा येणार आहे ती उद्याच्या भागात, कारण प्रेक्षकांनो अर्णव इथे तिच्या जवळून ओरडतो आणि म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा असं म्हणून ईश्वरीला ओरडतो. आज लंच माझ्यातर्फे आहे ना म्हणून तुला जेवायचंच नसेल. किती प्रत्येक वेळेस तुझा इगो कसा काय मध्ये येतो असं इतक्या शब्दात तो बोलतोय बरं का. आणि तिला कळतच नाही हा असा का बोलतो. तर लावण्याकडे तुझं अप्रिसिएशन लेटर घे असं म्हणून ईश्वरीला सांगते आणि ते फाडते बरं का अक्षरशः. आणि परत म्हणते की ह्या लेटरच्या कागदा इथपर्यंत सुद्धा तुला किंमत नाहीये, तुझी लायकी नाहीये, इतक्या शब्दात बोलतेय. आता या ईश्वरी तिला कसं उत्तर देणार आणि काय उत्तर देणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा. आणि हो रिव्ह्यू जर आवडत असेल तर कमेंट सुद्धा करा म्हणजे आणि सबस्क्राईब किंवा शेअर करायला विसरू नका.